नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि वाचकांनो. सन इंटिग्रेट्स अँड मून डिफरेंशिएट. अकॉर्डिंग टू सचिन किरस थिअरी ऑफ टाइम कंपन्सेशन, सन इंटिग्रेट्स अँड मून डिफरेंशिएट हा जो एक सिद्धांत आहे, हा सिद्धांत सगळ्यात फंडामेंटल सिद्धांत आहे असा दावा मी का करू शकतो, किंवा असं माझं म्हणणं काय. तर नीट लक्षात ठेवा की फिजिक्समधल्या सगळ्या ज्या कन्सेप्ट्स आहेत, या सगळ्या कन्सेप्ट्स कव्हर करणारा हा सिद्धांत आहे, सन इंटिग्रेट्स अँड मून डिफरेंशिएट. आपण इंटिग्रेशन करतो, डेरिव्हेटिव्ह करतो. साइन एक्सचे डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स आहे, कॉस एक्सचे डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स आहे, साइन एक्सचे डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स आहे, तर कॉस एक्सचं इंटिग्रेशन साइन एक्स आहे. हे आपण एक रुटीन मॅटर. पण डिफरेन्शिएशन आणि इंटिग्रेशन हे रुटीन मॅटर नाही. तर फिजिक्स मधला इच अँड एव्हरी कन्सेप्ट या सिद्धांताच्या सहाय्याने मी पुढच्या 10 वर्षांमध्ये रिडिफाईन करणार आहे. त्याची प्रोसेस ऑलरेडी सुरू झालेली. तर फ्लुइड मेकॅनिक्समध्ये अँगल ऑफ कॉन्टॅक्ट असतो. तर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट इज equal for the kerosene which partially wets the solid. Angle of contact is 0 for the liquid which completely wets the solid. Liquid like water which completely wets the solid. And angle of contact is obtuse for the liquid which does not wets the solid. For example, mercury. आता मर्क्युरी हे जे म्हणजे आपण त्याला नॉर्मल टेम्परेचरला लिक्विड असणारं हे एक प्रकारे मेटलच आहे मर्क्युरी. तर नीट लक्षात ठेवा, हे जे सगळे नियम आहेत, हे फ्लुइड मेकॅनिक्स मधले म्हणा किंवा या सगळ्यांचा जो एक्सप्लेनेशन आहे, या सगळ्यांचं जे बेस जो आहे तो सचिन किरस थिअरी ऑफ टाइम कंपन्सेशन, सन इंटिग्रेट्स अँड मून डिफरेंशिएट्स मध्ये आहे. आणि इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स जी सन आणि अर्थ यांच्यामध्ये असते, आणि नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स जी सन, अर्थ आणि मून या तिघांमध्ये असते. ही टाइम फ्रेम ऑफ रेफरन्स आहे. आपण 2 टाइम ऑफ रेफरन्स मध्ये वावरतो, एक सन आणि अर्थच्या आणि दुसरी मून आणि अर्थच्या. तर याविषयी जास्त डिटेल